तासामध्ये निष्क्रिय होत आहे। सध्या WDचा जो जोर आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये अजून बी 12 ते 1 वाजेपर्यंत कायम असणार आहे। त्यामुळे या सगळ्यांची कंडिशन आणि आज आपण 12 महिन्याच्या इतिहासामध्ये आज थोडासा अंदाज आपला काही जिल्ह्यांचा चुकलेला आहे। त्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे आणि थोडाफार म्हटलं तर अकोला जिल्हा देखील येतो। ह्या 4 जिल्ह्यांचा आपला अंदाज ह्या मागील 12 महिन्यापैकी आज चुकलेला आहे। त्याचं कारण देखील तुम्हाला सांगतो आणि मेन विषयाकडे आपण वळूयात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गारपीट होणार असा संकेत आपलाही होता, इतरांचा तर जवळपास 10-12 जिल्ह्यांना होता, पण आपण देखील असे अंदाज होता कारण की तिथे रडार बनणार होता आणि ती सिस्टम देखील आपण त्या मॉडेलनुसार व्यक्त देखील केली होती। ठीक आहे, तो विषय लांब राहिलाय, पण WD आता इथे उत्तर भारताकडे तो सरकलेला आहे। म्हणजे जबलपूर वगैरे भागात सध्या गारपीट चालू आहे। ही देखील शेतकऱ्यांना इकडच्या भागामध्ये अंदाज म्हणजे चांगली आनंदाची बातमी आहे। आता वळूयात थोडंसं आपण पुणे भागाकडे। पुणे भागामध्ये आभाळ आले, पुणे भागामध्ये हलकी टिपटिप देखील सध्या सुरू आहे। जळगावमध्ये अर्ध्या तासापूर्वीच काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे, सध्याही पाऊस सक्रिय आहे। त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना घाबरू नका, 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे धोका कायम आहे। तुमच्याकडे बरेचसे व्हिडिओ पाहिले मी, तुमच्याकडे देखील गारपीट झाली आहे, पण घाबरू नका, ही कंडिशन होत असते। अशा कंडिशनला सामोरं जायचं, आपलं सामर्थ्य ठेवावे लागतंय। आणि सध्या वैजापूर निफाड वगैरे भागात देखील ढग आलेत, कुठं मोठा हा देखील पाऊस सध्या सुरू होणार आहे। थोड्या वेळाने तो भोकरदनकडे देखील जाईल, पण मागील तुलनेमध्ये जी तीव्रता आहे ती तीव्रता आता नाहीये, वारं स्थिर देखील आहे, त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये। धुळीचा परिणाम आणि थंडीचे दिवस किती दिवसात येणार आहेत हे देखील आपण आज बोलणार आहोत। तसं सातत्याने आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगितलंय आणि ही कंडिशन आपण किती दिवस राहिली देखील सांगणार आहोत। तुमच्या कमेंटला मी देखील वेळ देईल, कारण की आज आपल्याला फक्त 5 ते 6 मिनिटच लाईव्हची काही प्रोसेसिंग आहे। म्हणजे जसं की आपण संपूर्ण माहिती लाईव्हमध्ये सुरुवातीला घेतोय, तर ती संपूर्ण दिल्याच्या नंतर तुमच्याच नक्की कमेंटमध्ये घेऊयात, कारण की उद्या नांदेडला देखील ढगाळ वातावरण होणार आहे, लातूरला देखील होणार आहे, सांगली सोलापूरला होणार आहे आणि मेन म्हणजे धुळीचा परिणाम देखील खूप खतरनाक आहे, त्याबद्दलही बोलूयात। तर आता एक गोष्टीकडे फोकस करूयात। वैजापूरला काही ठिकाणी पाऊस झाला असेल माझ्या माहितीनुसार, अहिल्यादेवीनगरला देखील झालाय, पुण्याला देखील आभाळ खूप आलंय पूर्व भागांमध्ये, इकडे हलक्या सरी सुरू आहेत। जळगावला WDचे अल्ट्रासिरस ढगांचं प्रमाण वाढलंय मित्रांनो। जे कोणी जळगावचं असेल तर काही जिल्ह्यांना मी इशारा देणार आहे, 6 तालुक्यांना, पाचोरा, सोयगाव आणि जामनेर हे 4 ते 5 तालुक्यांना इशारा आहे, थोडंसं सतर्क राहा। आणि बुलढाण्यामध्ये देखील जे पश्चिमेकडील साईड येते सिल्लोडची उत्तर बाजू, इकडे थोडं सतर्क राहा, कारण की अलर्ट तुम्हाला आहे। थोडं वातावरण बिघडलेलं बऱ्यापैकी मॉडेलनुसार व्यक्त होतंय। आणि छत्रपती संभाजीनगरचा गंगापूर वैजापूर भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस मगाशी झाला वैजापूरला, काही ठिकाणी आता देखील होणार आहे, अशी कंडिशन आहे। त्यानंतर हे वातावरण निवळून जाईल सकाळपर्यंत आणि सकाळच्या पारी देखील वातावरण बिघडणार आहे। ही कंडिशन पाहूया आपण सकाळच्या पारी। पहाटेच्या वेळा ढग कुठे दिसतील तर अकोला आणि अमरावतीला बऱ्याच ठिकाणी सटकारे, धुवाधार सटकारे देखील झालेत, पण 65% या वातावरणाची रेलचेल कमी पाहायला मिळाली आहे। इथे फक्त 35-30% भागातच ही रेलचेल झाली आहे, त्यामुळे घाबरायसारखं कारण इथेही नव्हतं। आणि पुन्हा अकोला अमरावती पहाटेच्या वेळेपर्यंत कोणत्याही क्षणी, रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी वातावरण सिस्टम तयार होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या अलर्टवरती थोडंसं फोकस करायचंय, त्यामुळे घाबरू नका। नांदेड जिल्ह्यामध्ये उद्या पहाटे वातावरण हे पूर्वेकडनं बिघडणार आहे, विशेष करून किनवट तालुका, धर्माबाद परिसर ह्या 2-4 भागांमध्ये हे वातावरण कंडिशन सक्रिय होईल। उद्याची तारीख 29 आहे। गारव्याला सुरुवात मालेगाव जिल्ह्यामध्ये, तसेच मालेगाव तालुक्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 ते 4 जिल्ह्यांना, तसेच छत्रपती संभाजीनगरला उद्या 29 तारखेला पहाटेच हलक्या गारव्याची किंवा अजून चांगल्या गारव्याची सुरुवात होईल। मागील काळामध्ये जो गारवा लपला होता त्या गारव्यामध्ये वाढ व्हायला या काळात सुरुवात होणार आहे, त्यामुळे कंडिशन ही देखील चांगली वाढणार आहे गारव्याच्या बाबतीत देखील। ठोंबरे सर कमेंट घेईल मी, थोडं थांबा। आता सध्या तुमच्याकडे पावसाचे संकेत खूप कमी आहेत, हलका ते मध्यम येऊ शकतो। उद्या ढगाळचं वातावरण जे आहे ते जळगावला कायम राहणार आहे। उद्याची तारीख उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती ही पहाटच्या वेळेला होईल। वैजापूर वगैरे भागात देखील ढगांची निर्मिती होण्याची चान्सेस जास्त आहे, त्यामुळे वैजापूर, कन्नड, सिल्लोड भागांना उद्याच्या दिवस हलक्या सरी राहू शकतात। त्यामुळे 29 तारखेला हे जे वातावरण आहे हे कमी 100% होणार नाही, मात्र हळूहळू हे जाणवणार आहे।
तर त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील वातावरण हे सक्रिय होणार आहे, पण पावसाचा मोठा कंडिशन नाही. मराठवाड्याला गारपिटीचा इशारा आपण पहिलाही दिला नव्हता. द्राक्ष उत्पादकांना नाशिकपासून अलीकडे यांनाही गारपिटीचा इशारा आपण दिला नव्हता. त्यामुळे तिथे गारपीट कुठेच झाली नाही, मराठवाड्यातही कुठेच झाली नाही आहे. फक्त जळगाव कुठे मोठे झाली असं व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपल्याला स्पष्ट झालंय. तर वातावरणाची जी कंडिशन आहे उद्याच्या दिवस राहील. वातावरण हे विदर्भातही खराबच राहणार आहे उद्याचे दिवस. खानदेशला तर उद्याचे दिवस खराब वातावरण आहेच, पण याबरोबर बीड जिल्ह्यामध्ये देखील उद्या वातावरण कमी अधिक प्रमाणात सकाळच्या वेळेला खराब होणार आहे, पहाटच्या वेळेला खराब होणार आहे. सोमवारी वातावरणाची रेलचेल ही अजूनही चांगल्या थंडीमध्ये बदलणार आहे. त्यामध्ये थंडीमध्ये कोणते कोणते जिल्हे येतात बघा. जळगाव, मालेगाव तालुका, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर परिसर, पुणे परिसर देखील आहे, अकोला, अमरावती, विदर्भातले सर्व तालुके आणि सर्व जिल्हे थंडी वाढायला सुरुवात होणार आहे. थंडी पहिल्यासारखीच, पण पहिल्या 1-2 दिवसामध्ये ती कमी असेल. त्यामुळे एकदमच एवढी मोठी थंडी होईल याची गॅरंटी नाही, पण थंडी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात होईल. धुई मात्र त्या पद्धतीनं आहेच. नांदेड जिल्ह्यामध्ये सोमवारी देखील ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. एकदमच हे ढग कमी होणार नाहीये. सोमवार या दिवशी वातावरण हे देखील नाशिक जिल्ह्यामधल्या सुद्धा इगतपुरी, चांगतपुरी आणि बऱ्याच भागांमध्ये ही कंडिशन देखील वाढणार आहे. ढगांची देखील निर्मिती होणार आहे, पण पावसाची इथे वाऱ्यामुळे तीव्रता नाहीये. आता महाराष्ट्रामागे मागील 2 दिवसामध्ये काय झालंय, वातावरण देखील खूप भयानक झालंय. विदर्भात देखील असं वाटतं की गारपीट लगे प्रत्येक तालुक्यात होईल की काय असं, आणि गारपीटचे रडार देखील पुन्हा बनले तिथे. पण वाऱ्यामुळे तिथे एक शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे. हे जे वातावरण आहे ते पूर्ण MP कडे सरकत गेले. आज आपण पाहतोय जबलपूर असेल, भोपाळ असेल, तिथे खूप भयानक गारपीट पडली आहे. शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय. तर तिथल्या भागात जो महाराष्ट्राचा जो ताण होता तो काही अंशी म्हणल्या बऱ्यापैकी तो तिकडे सरकला आहे. आणि जसं जळगावमध्ये काही ठिकाणी झालंय शेतकऱ्यांचं नुकसान, पण उत्तर भारताकडे हे वातावरण सरकल्यामुळे महाराष्ट्राला एक चांगला दिलासा मिळालाय. सोन्यासारखे पिकं यामध्ये वाचून गेलेत. तर आता सोमवार झाल्याच्या नंतर सोमवारच्या संध्याकाळी दुपारनंतर राज्यामध्ये एक मराठवाड्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण होणार आहे. स्थानिक वातावरण असणार आहे, कारण की सध्या बारीक का होईना जो पाऊस पडलाय आणि पाण्याचे वाफ होणं, वाफेचे ढग होणं आणि सध्या ही अरबी समुद्रातले बाष्प महाराष्ट्रामध्ये कायम आहेत. त्यामुळे ही सगळी कंडिशन ही खूप अजूनही 2-4 दिवस ढगाळलेली राहील. आणि एक विनंती असेल, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जानेवारी कसा जाईल हे देखील पाहणार आहोत. संक्रांतीच्या पिरियडला एकदा वातावरण बिघडणार आहे हे देखील पाहणार आहोत आणि तुमच्या कमेंट देखील घेणार आहोत. तर आपण सोमवारपर्यंतचं वातावरण बघितले. आता मंगळवार बघा. मंगळवारी राज्यात धुई कायम आहे. 1 तारखेला देखील पाऊस नाही, पण धुई आहे. राज्यातली कंडिशन धुईची कायम राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला धुईचा धाक हा 2 तारखेला कमी होईल. WD पुन्हा राजस्थानकडे सरकणार आहे. तो महाराष्ट्राकडे येण्यासाठी अजूनही त्याला वातावरणाला टाईम आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर तयार होते. त्यामुळे कोकण किनारपट्टीला 4 ते 5 तारखेदरम्यान ढगाळलेली परिस्थिती पुन्हा पाहायला मिळणार आहे. पुन्हा धुई, सांगली, सोलापूर, सातारा इथे 4-5 तारखेला पुन्हा ऍक्टिव्ह होते. त्यानंतर 4-5 तारखेनंतर राज्यामध्ये एक LP प्रेशर एरिया बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भामध्ये धुईचा फटका आणि दक्षिण महाराष्ट्रात धुईचा फटका हा 7 ते 8 जानेवारीला वाढेल आणि 9 ते 10 जानेवारीपासून वातावरण ढगाळ पाहायला मिळेल आणि 13 ते 14 जानेवारीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघाडीचे संकेत आहेत. पण ही सगळी क्लॅरिटी आपण दिनांक जवळपास 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षातच याचं वातावरणाचा अपडेट देऊयात. जवळपास 31 तारखेला देखील ह्याच्यामध्ये आपण लाईव्ह घेऊयात. आता तुमच्या कमेंट एका पाठोपाठ मला द्या आणि ज्या कमेंट असतील पुढच्या महिन्यासाठी किंवा पुढील वातावरणासाठी आपण नक्कीच त्याबद्दल भाष्य करूयात. कमेंट कॉपी करून ठेवा तुम्ही, म्हणजे मला सुद्धा तुमच्या कमेंटकडे लक्ष देता येईल. कमेंट कॉपी करायची आणि सेंड करायची. ज्यांना उत्तर मिळालं त्यांनी कमेंट हे करू नका. जय शिवराय. अहेरे सर पाऊस झालाय म्हणतात, धन्यवाद. काही जण कमेंट पण करत नाही कुठे कुठे पाऊस झालाय. तर पुन्हा वातावरण बिघडणार आहे. उद्या सकाळपर्यंत खराब वातावरण आहे. हलक्या परिसरी पडतील. गारपीटची भीती तुम्हाला नाहीये नाशिकमध्ये. बबन तांबे सर सिन्नर तालुक्यामध्ये काळात गारपीट सांगत होते, होईल का? कोण सांगत होतं? आपण तुमच्याकडे गारपीट सांगितली नाहीये, पण तुमच्या भागामध्ये हलक्या सरी होतील. मोठी कंडिशन नाही, घाबरून जाऊ नका. मी पहिलेही सांगितले की नाशिक पासून अलीकडे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीटीचा कुठेच भीती नाहीये. जानेवारीमध्ये पाऊस येईल, पण हरभऱ्याचं नुकसान करणारी कंडिशन नाही. हरभऱ्याचं नुकसान करणारी कंडिशन फेब्रुवारीमध्ये शक्यतो वाटते आहे. त्याबद्दलही आपण बोलणार आहोत, पण तुमच्या कमेंट आपण घेऊयात. ज्यांची कमेंट घेते त्यांनी परत कमेंट करू नका. शरद थोंबरे सर, आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये आजही बुरबुर पडणार आहे, पण तालुका खूप मोठा आहे. पश्चिम भागाकडे एक वातावरणाचा सटकारा येऊन जाणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यामध्ये पाऊस झाला. जळगाव जिल्ह्याचे भडगाव तालुक्या पुढचा पाऊस कसा राहील? आज संध्याकाळी सकाळच्या वारी तुम्हाला ईशांत देशमुख सर, सकाळच्या वेळेला देखील हलक्या सरी आहेत, मोठी कंडिशन नाहीये.
नक्कीच चेतन पाटील सर, बडगावमध्ये पाऊस पडतोय आहे. कन्नडला आहे का? कन्नडला हलकी बुरबुर राहील मित्रा, मोठी कंडिशन आता नाहीये. कन्नडची उत्तर बाजू मात्र जळगाव साईडची थोडी बरीपैकी पडू शकतो, अजिंठा लेणी वगैरे परिसर. नक्कीच सागर कृपा सर, तुम्ही खूप विशेष करून लक्ष देऊन पाहताय, धन्यवाद. ह्या शेतकऱ्याने आपल्याला आठवण करून दिली की तुम्ही 15 दिवसापासून अगोदर थंडी सांगितली होती. नक्कीच धन्यवाद. कन्नडला पाऊस आहे का? नाही मित्र, एवढा मोठा पाऊस नाही आहे. वैजापूर चांगला पाऊस झाला आहे, धन्यवाद बाबासाहेब जाहिरे सर. मला बऱ्याचशा कमेंट आल्या की तुम्ही वैजापूरला पाऊस सांगितला आणि झालाच नाही, पण ते टक्केवारीकडे लक्ष देत नाही. आणि मी प्रत्येक वेळेस ह्या फळ्यावरती टक्केवारी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि जवळपास ही जी नकाशा आहे आपल्याकडे, ह्यामध्ये संपूर्ण डिटेलिंग 6 महिन्यांमध्ये कुठे वातावरण हे कसं बनतंय, सूर्यांची भरती आहुती, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा देखील ह्या छोट्याशा पृथ्वीवरती देखील आपण चेक करत असतो. आणि त्यानुसार आपले भाकीत देखील ठेवत असतो. मॉडेलवरती जरी सिस्टम दाखवली नसली तर ह्या सिस्टमचा अंदाज आपण ह्याच्या मार्फत देखील लावू शकतो. मॉडेल्स आहे, पण मॉडेल्स तुम्हाला मी स्क्रीन कास्टिंग करू शकत नाही, त्यामागचं कारण देखील तुम्हाला माहिती आहे. संगमनेरला ढगाळ वातावरण राहील मित्र, 2-3 दिवस पाऊस नाही. आता हलक्या सरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये. हलक्या सरी सुद्धा तालुक्यातल्या 1-2 गावांना पडतील. जामनेरला काही तासामध्ये पाऊस येईल मित्रा. जामनेरकडे पश्चिम भागामध्ये ढगाळ परिस्थिती झाली आहे आणि ते सरकत खाली इकडे मोताळ्याकडे देखील जाणार आहे. येवल्याला हलक्या वातावरणा व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही दादा. नक्की सिन्नर कन्नड परिसरामध्ये विजा चमकतात, ती उत्तरेकडील बाजू आहे, त्या बाजूकडनंच त्या विजा चमकत असतील, म्हणजे तिकडनं बुलढाणा मार्गे जळगाव मार्गे जाणारी ती पाऊस आहे. नक्की संगमनेरमध्ये बुरबुर चालू आहे काही ठिकाणी. तर एकदा मी काय करतो, जानेवारीचा पूर्ण आढावा देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला कमेंट घ्यायला मी सुद्धा मोकळा होईल. ठीक आहे, एकदा जानेवारीचा आढावा बघा. 1 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये वातावरण एकदा 14-15 बिघडणार आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये जवळपास 25 जानेवारीला एक मोठं लो प्रेशर येणार आहे. त्याचा परिणाम फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारच आहे. तर त्याबद्दल हे आपण 31 तारखेला पूर्ण डिक्लॅरिटी देऊयात. सध्या जानेवारीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करेल अशी मोठी कंडिशन मॉडेलनुसार व्यक्त होत नाहीये, त्यामुळे काळजी करू नका. आता पुन्हा एकदा आपण सध्या वातावरण कुठे कुठे सक्रिय आहे या देखील बाबतीत बोलूयात. जळगावमध्ये पुन्हा विजांचा रडार बनलेला आहे. कन्नडची उत्तर बाजू सध्या विजांच्या रडारवरती आहे. कन्नड देखील वातावरणाच्या रडारवरती येतोय. त्यामुळे भोकरदनमधले कुणी असतील, सिल्लोडमधले कुणी असतील आपल्या लाईव्हला, त्यांनी काही भुसा वगैरे झाकायचा असं राहिला तर झाकून ठेवा, कारण की काही गावांना हा पाऊस पडणार आहे. सिल्लोडच्या उत्तर बाजूस बुलढाण्याकडे देखील शेतकऱ्यांनी काही झाकायचं असेल तर झाकून ठेवा. रडार पुढे सरकत आहे. बुलढाणा मलकापूर ह्या भागापर्यंत तो येईलच. आणि विशेष म्हणजे ह्या रडारमध्ये पॉवरही तितकीच आहे, कारण की 80 मायक्रॉनची कॅपॅसिटी असणारा हा भाग आहे. सिल्लोडला हा पाऊस 100% होणारच आहे. सिल्लोडची बाजू तो घेईलच आणि बुलढाणा देखील तो घेणारच आहे. जवळपास देऊळगाव राजापर्यंतची मजल आहे. 28 तारखेची ही कंडिशन संध्याकाळपर्यंत सक्रिय होऊ शकते. त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसराकडे उत्तरेकडील बाजू जी आहे संगमनेर परिसरामध्ये वातावरण हे बुरबुरीचं आहे, पण राहुरीनंतर पैठणपर्यंतची थोडे येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे ह्या 2 रडारचा परिणाम जवळपास जालन्याच्या पश्चिम भागापर्यंत येऊ शकतो. ठीक आहे, भोकरला उद्या आणि परवादिवशी हलक्या सरी आहेत. पूर्वेकडनं वातावरण सक्रिय होईल. मित्र कट्टर आदिवासी नावाने तुमचे चांगले वाटतं. ठीक आहे, सिल्लोडच्या शेतकऱ्यांनी उत्तर दक्षिण दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे. थोड्याच वेळामध्ये म्हणजे 12-1 वाजेपर्यंत ही कंडिशन सक्रिय होईल. सध्या कन्नडच्या उत्तर बाजूमध्ये विजांचा कडकडाट चांगल्या पद्धतीने दिसतो आहे आणि विशेषतः 5 ते 10% गारपिटीची सिस्टीम तिथे तयार आहे, पण असं होईल असं वाटत नाहीये. पण त्यामध्ये आपण नाही म्हणलेलेच चालतंय, कारण की सिस्टीम जर पडलीच गारी तर बारीक हरभऱ्यावानी पडतील, मोठी कंडिशन नाही, घाबरू नका. सिल्लोड उत्तर भागामध्ये सध्या वातावरण सक्रिय झालेले आहे. तर शेतकऱ्यांनी भोकरदन, सोयगाव, जामनेर, सिल्लोड, पाचोरा या भागातल्या शेतकऱ्यांनी हे वातावरण येणार आहे. त्यामुळे भुसा वगैरे काही झाकायचं राहिलं असतं तर ठीक आहे. नक्कीच पुण्यात देखील जोरदार पाऊस झाला. जय शिवराय. तर सध्या पुण्याचं आपण रडार पाहतोय आहे. पुण्याचा कॉलिंग करू नका. तर कॉलिंगमुळे थोडासा आपला लाईव्ह बंद पडत होता. चल लगेच चालू करतो परत. श्रीगोंद्याकडे पश्चिम भागाकडे देखील ही सिस्टम कार्यरत होणार आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या शेतकऱ्यांनी देखील हलक्या सरीमुळे काही भुस्सा वगैरे झाकायचं राहिलं असेल तर झाकून ठेवू शकता. नांदेडमध्ये ढगाळलेली परिस्थिती आहे. किरकोळ सरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन इथे राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठं काही घाबरण्यासारखं नाही आहे. नागपूरला देखील कटोल वगैरे भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे. अजूनही तुमच्याकडील जी सिस्टम आहे WD अजूनही जवळपास 5 घंटे सक्रिय राहणार आहे, त्यानंतर तो निष्क्रिय होणार आहे.
एकच मिनिट मी कॉल घेतो मित्रांनो. हा बोला. अरे लाईव्ह चालू आहे दादा. तर अशा प्रकारे ही सिस्टम आहे. तर परत एकदा आपण लाईव्हच्या सुरुवातीला बिदर तालुक्याला मित्रा मोठी कंडिशन नाही आहे. बिदरचे कर्नाटकचे जे तुम्ही अंदाज विचारताय ना, मोठी कंडिशन नाही आहे, हलक्या व्यतिरिक्त नाही. हे सगळं महाराष्ट्राच्या उत्तर बाजूस आहे आणि सध्या जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागांनी छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांनी ज्यामध्ये सिल्लोड वगैरे काही परिसर येतोय, भोकरदन जाफराबाद एरिया, इथे हलक्या सरी संध्याकाळपर्यंत सक्रिय होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला काही भुसा वगैरे झाकायचं झाकून घ्या. यामध्ये थोडं वारं देखील आहे. थोडं म्हणण्यापेक्षा जामनेर वगैरे भागामध्ये वाऱ्याची तीव्रता देखील आपण पाहूयात. वाऱ्याची कंडिशन सिल्लोडच्या उत्तर भागांमध्ये आहे, वारं खूप आहे. सोयगावला देखील वारं राहणार आहे, जामनेरला देखील वारं राहणारच आहे. पारनेरला हलक्या सरी पडतील मित्रा, मोठी कंडिशन नाही दादा. नितीन थोरात सर. पुण्याची कंडिशन सतीश मुके सर, हलक्या ते मध्यम पावसाव्यतिरिक्त मोठी नाही आहे. आणि अशा प्रकारे 1-2 ठिकाणी ढगांची गर्दी जर मोठी झाली तर 1-2 गावांना जोरदार सटकार देखील आहे. आजीनाथ साळवे सर, गारपिटीचा रडार बनलेला आहे तुमच्याकडे, 5% 6% गारपीट दाखवतोय मॉडेलनुसार, पण काळजी करण्यासारखी कंडिशन नाही. थोड्याफार गाडी होतीलच आणि त्याही एखाद्या गावाला होतील, त्यामुळे घाबरू नका. जुबेर शहा सर, छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. पाहायचा असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबर घ्या, फेसबुकमधनं तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो. ठीक आहे. आणि इथून पुढे सुद्धा संभाजीनगरच म्हणायला देखील शिका, कारण की मॉडेलवरती देखील आता नाव छत्रपती संभाजीनगर यायला लागलंय. मंठा तालुका जयपूर काकडे गाव पाऊस आहे का? मी तर इथे पावसाची शक्यता खूप कमी आहे आणि वातावरण पहिल्या दिवशी 27 तारखेला आपल्याला बनवून गेलंय. डॉक्टर विश्वास सर, संगमनेरला देखील बुरबुर पडणार आहे किंवा चालू असेल. संगमनेरच्या काही बहुतांश भागांमध्ये बुरबुर चालू आहे आणि होणार आहे. सध्या राहुरीकडे वातावरण थोडं मोठं राहील. राहुरीच्या काही भागांमध्ये पाऊस पेनवणीपेक्षाही अधिक होण्याचे चान्सेस आहेत. 15 तारखेला पाऊस शक्यतो नाहीच, कारण की वातावरण हे अजूनही सक्रिय झालेलं नाही. आपण 2 दिवसात त्याची पूर्ण कंडिशन देऊयात. अमरावती मोर्शीमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आहे काल सुद्धा, राहुल पवार सर. आणि आज संध्याकाळी जर आपण पाहिले मॉडेलनुसार तर सिस्टम ढगाळ वातावरणाची आहे. अजूनही ढगं दिसतात काय तुमच्या भागांमध्ये, तर चेक करून पुन्हा तुम्हाला ती पूर्ण माहिती त्याच्यावर देऊयात. मोर्शीला काही सध्या पावसाचे चान्सेस नाही आहेत, पण सकाळपर्यंत ढगाळ वातावरण किंवा 1-2 ठिकाणी हलक्या सरी आहेत. सिल्लोडला हवा आहे मित्रा, सिल्लोडची उत्तर बाजू जोरदार हवाची आहे. जुबेर शहा सर, माझा अश्वलिंग तोडकर नावाने फेसबुक अकाउंट आहे, तिथे जाऊन तुम्हाला माझा कॉलिंग नंबर आणि व्हॉट्सअप नंबर दोन्ही मिळेल. ठीक आहे. किंवा तोडकर हवामानअंदाज.com ह्या साईटवरती जरी गेले तुम्हाला तिथे मिळून जाईल. नक्की चैतन्य पाटील सर, मला व्हॉट्सअप करत चला. आणि व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला लिंक का देत नाही याबद्दलही थोडं बोलतोय, कारण की बरेच शेतकऱ्यांच्या आडून काही राजकारणी मित्र त्यामध्ये जॉईन होतात आणि तिथेच राजकारण सुरू करतात. त्यामुळे मित्रांमध्ये वाद नको. आणि महाराष्ट्राची जी परिस्थिती आपण पाहतोय गोंधळल्यासारखी झालेली आहे, त्यामुळे असे प्रकार ग्रुपमध्ये नको. त्यामुळे आपण फेसबुकवरती फॉलो करू शकता, तिथे आपण कमेंटमध्ये चॅटिंग देखील करू शकतो किंवा यूट्यूबच्यामध्ये चॅटिंग करू शकतो. गंगापूर तालुक्याला वाऱ्याची शक्यता नाही आहे, अधूनमधून एखादा झुळूक येईल, कारण की ढगांची रेलचल तिथे वाढणार आहे. बरंजा साबळेला मित्रा काल पाऊस झाला थोडा किरकोळ, आज मात्र संध्याकाळी 28 तारखेला आजची संध्याकाळ शक्यतो चांगल्या सटकऱ्यांची आहे. विशेष करून बरंजा साबळेच्या राजूर साईडकडनं तो पाऊस सरकू शकतो, पण बरंजा साबळेकडे हे वातावरण येण्याची शक्यता दाट आहे. सिल्लोडपासून उत्तर भागामध्ये तो आगमन करून बसलेला आहे. नक्कीच जुबेर शहा सर, छत्रपती संभाजीनगरला पावसाची शक्यता आहेच आणि ती सध्या वैजापूर ते इकडे कन्नड सिल्लोड भागामध्ये आहेत आणि शहर परिसरामध्ये किरकोळ ते हलक्या सरी सध्या चालू आहे. पण तुमचं लोकेशन कोणतं हे मला माहित नाही. कोपरगाव नाशिक पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी झाल्यात आणि उद्या देखील इकडे किरकोळ हलक्या सरी होणार आहे. वातावरण सोमवारपर्यंत ढगाळलेलं राहील. शुभम पाडवान सर, अजून 28 तारीख कायम आहे, राळ उडून दिली नाहीये. सकाळी मला कमेंट नक्की करा. ठीक आहे. तर चालेल मित्रांनो, याचबरोबर इथेच लाईव्ह थांबवतो. जय शिवराय.